तर चला आजी तुम्ही म्हणतात म्हणून काय विषय नाही. तर चला आता आमचा बाजार पण आवडता आलेला आहे. एका जागेवर घेतलं आजीबाई पण सगळं. कसे आहेत माऊली? तुम्हाला घ्यायचं 50 देवर अर्धा काय काय सगळंच मावळ लावर कशी आहे? आळ्या बिया नाहीत ना? वाटाण्यावरली नको काय घ्यायचं आपलं? आदर घेतो पुढं मटकी घेऊ. आता काय घ्यायचं? गाठ आलं बरं का? कसं आहे रे? 10 रुपयाचं 20ला पावशेर आहे का? लहान लेकरासारखंच करायला लागला बघ. खायला सगळं चांगलं असतं. तर फॅमिली मस्तपैकी बाजार वगैरे केलेला आहे आणि चाललेलं आहे आता घरी. बाजारातून आहे ना होता तेवढा लवकर काढता पाय घ्यायचं बरं का, कारण की जेवढ्या टाईम बाजार थांबतो ना तेवढा पैसा आहे ना रापाराप जमवतो, म्हणजे आपलं लगेच मोकळा होतो. त्यामुळे ना होता तेवढा बाजार तुम्ही लवकर काढता पाय घेत असतो बरं का. आता फायनली बाजार वगैरे केलेला आहे, चाललो आहे आता घरी. तर फायनली सोनाली आलेली घरी आणि आल्या ती पाहू शकतात पसरावर राहिलेली आहे. 2-3 दिवस आहे तसंच, म्हणजे आतून होतं का तसंच होतं. मस्तपैकी संध्याकाळायचं त्याच्यात झोपायचं, सकाळी उठायचं आपल्या कामाला लागायचं. आणि आलेले म्हणजे तिने आहे ना काम हात घेतलेलं आहे, म्हणजे हाती काम घातलेलं आहे. ब्लँकेटच्या गाड्या घालून ठेवते. मग काय झालं मारलं आहे काय गोरी पुढली मारलं गेली. वा वा चला मग आता फिरपायला मग हात ओके. अरे 12:30 वाजले. 12:30 तुला 9 वाजता यायचं सांगितलं सोनाली. पण तुला 9 वाजता यायचं सांगितलं ना, काय आवरायचं बरं? काय आवरायचं होतं? आता कॉलेजला जायचं म्हणजे अर्धा तास नाही 15 मिनिटात आवडतीस. 2 दिवस गेलते ना कॉलेजला म्हणून आजच नाही म्हणतो. कमीत कमी म्हणतात 9 म्हणता 10 वाजता व्हायला का आले पाहिजे, 11 वाजता व्हायला का आले पाहिजे तीस. डायरेक्ट 12-12:30 वाजले असतो. 8 वाजता उठले, 9 वाजता आंघोळ केलं, 10 वाजता तेच ना, ते धाक नाही ना माझं. धाक नाही तुला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बाय 2 दिवस आले तर म्हणतो आज बोलली जातं. अरे पण लवकर यायचं होतं ना, सगळं टायमिंगचं होगत चुकत हो. तुमचं काही समज मी आले भाऊ उरकी ते काम तुमच्या पैसे काय आहे माझ्या तुमचं काय आहे उरकी ते 2 दिवस काय तुमचं काम नव्हतं. मी कॉलेजलाच गेले म्हणणं टायमाला चहा मागत होता काय व्यवस्थित लावालावी करते ना. झोपून घेतलं नाही, कामालाच लागलेली आहे. कोण बघा काय कामाला लागली? काय काम? हे काम नाही का? ते काम आहे का? मग काय? तर फॅमिली पाहू शकतायत आपण मोटर आहे ना आता पुढं नेलेली आहे, कारण की तळ्यातलं पाणी कमी कमी चाललं आहे. त्यामुळे मोटर उघडी पडली ते 2 ड्रम दिसतात, ती आपली मोटर आहे. आणि तुम्हाला एक खरं सांगतो, एवढा जबरदस्त शॉक बसलेला आहे मला का नाही. मी पेटी तिकून इकडे पास करत होतो, पाण्यातून आणली, पाण्यात करंट बसला, परंतु पाण्याच्या अलीकडे निघलो नाही. इथं एवढा जबरदस्त करंट बसला, जबरदस्त म्हणजे हाताला अजून मुंग्या येतात, हाताला नाही अंगालाच मुंग्या येतात, तरतर का अंगामध्ये हात सकटला वाटा नाही पेटीला. टाकलेले आहेत आता ते मोटर बघा तर चालू झाली तर हिंजडा मारीन तिथं. आणि एक थोडं म्हणजे निघायचं होतं तिथं 2 का 3 चाट्या बसलेल्या, जास्त पण बसलेल्या नाही. तिथं निघलं तर परत आम्हाला डबल कुटाणा करावं लागणार सगळंच. थेट टाकाय किंवा करून जावं लागेल. कसला हिंजडा मारला आणि उडते का तिथं 2च नेट बसलेत का आपण तिथं? विचार बरं का होते अजून हाताला मग हाताला अजून मग येते बरं झालं. पेटी हातात होती ना ती, मग खाली पडली नसते हिंजडली. मग पाण्यात जर आला असता पाण्यात हे करताना
तर मग लय हाल देतं. तरी टेन्शन येतं पाण्यात करंट येऊ नये पण त्यावेळेस आहे ना का हातात कापड दे ना त्यामुळं. तर फायनली आहे ना मी दिवसभर परत शेतात गेलो धारण धरले काही फवारला वगैरे. तर रोजचं काम चालू शेतकरी म्हणून. तर सोनाली माहिती आज चक्क 11:30-12 वाजता आलेली. हो बरं ठीक आहे. आणि ती तरी पण तिला चल म्हणलं होतं शेतामध्ये मला फवारा वगैरे उशी लागायला, परंतु ती काय आलेली नाही. ती दिवसभर घरी थांबलेली म्हणजे तिने घरी पण काम केलेलं आहे. तर आता आम्हाला जायचं आहे नर्मदेश्वर गड म्हणजे आमच्या इथं महादेवाचं देवस्थान आहे तिथं जायचं आहे आज काय. तर फायनली हा बाकी पिकअप आलेलं आहे. तर म्हणजे ज्याचा प्रदेश आहे त्यांनी पिकअप पण लावलेलं आहे. तर पाहू शकता हे पिकअप लावलेलं आहे आम्हाला वरती जायला. कोणी बसून आले का नाही इकडून बघा काय नाद करते काय कसलं जबरदस्त बनवलेली आहे बॉडी. तर रुद्राला दिलेलं आहे आता पिकअपमध्ये बसून. सोनालीला पण पिकअपमध्येच बसून द्यायचं आहे कारण की रस्ता जरा डेंजर आहे डोंगराचा सरकीचा आहे. हो आणि परत बाया माणसं पण आहे ना पिकअपमध्ये येणार आहे. बघायचं बडबड वर घ्यायची काय करतो वर घेऊन असं राहून द्यायचंय. वा हुशार आहे तिथं जेवायला हा ना. ए हा नाही रुद्र चला ना तुम्हाला न्यायचं काय. तर फॅमिली पाहू शकता येत आता आम्ही आलेलो आहेत नर्मदेश्वर गड आमच्या महादेवाच्या देवस्थानापाशी. तर पाहू शकतात पिकअप पण आलेलं आहे. पिकअपमध्ये झालं तुम्ही पण मला येतं नाही ना शुभम भेटला रस्त्याने. मग परत मी शुभम संघ आलो पिकअपमधून परत उतरलो आणि शुभम संघ आलो मग मोटरसायकलवरती. पाहू शकतात हे आमचं गाव आहे. संध्याकाळी किती भारी नजारा दिसतो बरं इथून. जबरदस्त असा नजारा दिसतो बरं का. इकडं जांभळी मोठा देवी वगैरे इकडं जवळवाडी इकडं खरुंडी कासार कसलं जबरदस्त दिसते मंदिर. पाहू शकता देव त्यापैकी अशी कार असं हवा सुटलेली आहे सध्या. तर तिकडं सरपंचाचं भाषण सुरू झालेलं आपल्याला तिकडं पण जायचं आहे ऐकायला. तर पाहू शकतात याच्यामध्ये आहे ना काय शिरा भात वगैरे याच्यामध्ये. आणि इकडं भाजीचं नियोजन होतं. इकडं भाजी चालू आहे इकडं चपात्या आहेत. म्हणजे आता आहे ना आरती वगैरे झाल्याच नंतर इथं म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. पाहू शकता तिकडं पब्लिक किती आहे. चलो पाहू शकतात आता जेवायला जायचं आहे. तर चला आता जेवायला पंक्ती बसणार आहेत आता मस्तपैकी. आता आम्ही वाढायला चाललो. ए चल हे कसलं लपत आहे का कसलं लपत आहे. चला आता वाढायला जायचं. तर फायनली आता पंक्ती बसलेल्या आहे जेवायला. तर प्रथम आम्ही आहेत ना आधी वाढायचं काम करतो मग जेवायचं काम करतो. देव फायनली पाहू शकतात आता मी आधी पहिले पंगत वाढितो. दादाला विचारू काय हे बघा बघा जेवली पण घरी पण चाललेलं आहे बरं काही नाही का. बघा ना जेवली पण घरी पण चाललेली आहे का. तरी चालेल मला तरी नका भाऊ आधी तरी. तर फायनल येता स्वतः आम्ही जेवण करत आहे. तर आता जेवण वगैरे करून आता निघालेलो आहेत घरी आम्ही. पिकअपमध्ये पण बसलेले आहेत.